नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज करत असताना खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की त्यांना बँक अकाउंट कोणत्या बँकेचे द्यायचे आहे. आता ज्या ज्या महिलांकडे एकापेक्षा जास्त बँक खाते आहेत त्यांना लक्षात येत नाही की त्यांना बँक खातं कोणतं द्यायचं आहे किंवा त्यांना या योजनेचे पैसे कोणत्या खात्यावर येणार आहेत. या योजनेचे पैसे जे आहेत ते DBT मार्फत महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला तुमच्या बँक खात्याला आधार संलग्न आहे त्या खात्यावर तुमचे पैसे जाणार आहेत. त्यामुळं तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्यामधील तुम्हाला कोणते खाते द्यायचे आहे किंवा तुमच्याकडे जर एकच खाते असेल आणि त्याला तुमचा आधार लिंक आहे म्हणजे DBTसाठी जोडलेले आहे का नाही हे कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्यासाठी तुम्हाला फक्त एक अट असणं आवश्यक आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घर बसल्या पाहू शकता की माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. चला तर मग पाहूयात की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत किंवा तुमच्या बँक खात्याला आधार संलग्न आहे का नाही. त्यासाठी तुम्हाला आधारच्या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे बँक सीडिंग स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोड जसा आहे तसा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ OTP यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. लॉग इन विथ OTP यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून लॉग इन यावर क्लिक करायचा आहे. लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा असा एरर पाहायला मिळेल. वी कुडंट कंप्लीट युअर रिक्वेस्ट ड्यू टू टेम्पररी एरर्स इन ॲक्सेसिंग आवर बॅक एंड सर्व्हिसेस. यानंतर तुम्हाला परत एकदा बँक सीडिंग स्टेटस यावरच क्लिक करायचं आहे. सुरुवातीला तुमचं लॉग इन होणार नाही. त्यानंतर परत तुमचा आधार नंबर टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन विथ OTP करा. 2 वेळेस तुम्हाला ही प्रोसिजर करायची आहे. दुसऱ्या वेळेस तुमचं लॉग इन होईल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटसमध्ये हे असं तुम्हाला दाखवेल. जर तुमचं आधार हे बँकेशी संलग्न असेल तर इथं दाखवेल कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. त्यानंतर तुमचा आधार नंबरचे शेवटचे 4 अंक दाखवेल. बँकेचं नाव दाखवेल. तुम्हाला ज्या बँकेचं नाव दाखवेल त्या बँकेमध्येच तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे येणार आहेत. आणि इथं बँक सीडिंग स्टेटस तुमचा ॲक्टिव्ह दाखवत आहे. लास्ट अपडेट कधी केलेला आहे याचाही दिनांक तुम्हाला इथं दाखवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या पाहू शकता की तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. तुमचं कुठलंही खातं असू द्या, त्यासाठी फक्त आधार संलग्न असणं आवश्यक आहे. तुमचं जनधन खातं असेल किंवा कोणत्याही नॅशनलाइज बँकेचे खाते असेल त्याला जर तुम्ही आधार संलग्न केलेले असेल तर तुम्हाला त्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आणि तुमच्याकडे एकापेक्षा जास्त जर बँक खाते असतील तर त्यामधील कोणत्या बँकेला आधार संलग्न आहे हे तुम्ही असं चेक करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं आधार हे कोणत्या बँकेला लिंक आहे. अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहेत हे घर बसल्या चेक करू शकता. तर यामध्ये लॉग इन करत असताना तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. लॉग इन करत असताना सुरुवातीला तुमचं लॉग इन होणार नाही. त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या वेळेस प्रयत्न करायचा आहे आणि दुसऱ्या वेळेस लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार बँक सीडिंग स्टेटस हे दाखवणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत हे घर बसल्या पाहू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.